हॅलो सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती कधी साजरी होईल आणि शुभ मुहूर्त आणि त्याचं थोडंसं महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ ही पूर्ण बघा आणि नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मी सांगते आता. तर मकर संक्रांती हा आपल्या हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहेत. हा सण फक्त जानेवारी महिन्याच्या 14व्या आणि 15व्या दिवशी येतो. म्हणजेच इंग्रजी दिनदर्शिकेनुसार मकर संक्रांतीचा सण 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो. 2024मध्ये मकर संक्रांती कधी साजरी केली जाईल हे आता आपण पुढे जाणून घेऊया. तर मकर संक्रांतीची 2024ची तारीख म्हणजे 15 जानेवारी 2024 रोजी आपण साजरी करणार आहोत. या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून बाहेर पडून पहाटे 2:54 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. या प्रसंगी शुभ मुहूर्त आता मी सांगणार आहेत. तर मकर संक्रांती पुण्यकाळ म्हणजेच 7:15 ते 6:21 तर मकर संक्रांती महापुण्यकाळ 7:15 ते 9:06 आहेत. तर मकर संक्रांतीचे महत्त्व जाणण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. आणि माहिती जाणून घेण्यासाठी ब्लॉग हा पूर्ण बघा. तर प्रत्येक मकर संक्रांती म्हणजेच वेदांमध्ये मकर संक्रांतीला महापूर्व म्हणूनही ओळखले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व त्रास दूर होतात असे म्हणतात. त्यामुळे या दिवशी दान, तपस्या आणि नामजप यांचे विशेष महत्त्व आहे. पवित्र नदीत स्नान करणे, भगवान सूर्याला नैवेद्य अर्पण करणे, दान किंवा दक्षिणा देणे, श्राद्ध विधी करणे आणि व्रत पाळणे यांसारखे सर्व प्रकारचे शुभ कार्य मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर केले जातात. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान केल्याने कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात. यासोबतच सूर्यदेवाची कृपाही प्राप्त होते. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटले तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. आता यानंतर भेटते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.